पाठ 2. हिरकणी. शिवकाळात रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून अनेक गवळणी गडावर दूध विकण्यासाठी येत असत. सकाळी आलेल्या गवळणी गडाचे द्वार बंद होण्याआधी आपल्या घरी परत जात असत. कारण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद करण्याचा शिवाजी महाराजांचा नियम होता. त्यांच्या नियमाचे काटेकोर पालन होत असे. त्या काळात हिरकणी नावाची गवळण सुद्धा गडावर दूध विकायला घेऊन जात होती. हिरकणीला एक लहान बाळ होते. ती रोज सकाळी गडावर येण्याआधी बाळाला पाळण्यात झोपवून येत होती व सायंकाळी घरी जात होती. तिच्यावर तिचा परिवार अवलंबून होता. हिरकणीसाठी रोज गडावर येणे व जाणे हा दिनक्रम होता. एकदा नित्यनियमाप्रमाणे हिरकणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडावर दूध विकण्यासाठी गेली होती. पौर्णिमेमुळे दुधाला खूप मागणी आली होती. दूध विकता विकता गडावरच हिरकणीला फार उशीर झाला. संध्याकाळ कधी झाली हे हिरकणीला कळलेच नाही. जेव्हा हे तिच्या लक्षात आले तशी ती बाळाच्या ओढीने धावत गडाच्या महादरवाज्याजवळ येऊन पोहोचली. पण दुर्दैवाने संध्याकाळ होऊन गेल्यामुळे गडाच्या पहारेकऱ्यांनी गडाचे दरवाजे बंद केले होते. हिरकणीचा जीव स्वतःच्या बाळासाठी कासावीस होऊ लागला. तिने गडाच्या पहारेकऱ्यांना गडाचे दरवाजे उघडण्याची वारंवार विनंती केली, परंतु ते पहारेकरी नियमांचे उल्लंघन करू शकत नव्हते. त्यांनी हिरकणीच्या विनंतीला नकार दिला. हिरकणीला बाळाची काळजी वाटू लागली. ती खूपच अस्वस्थ झाली होती. तिला बाळासाठी काय करावे ते सुचतच नव्हते. शेवटी हिरकणीने गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. गड उतरणे हे सोपे काम नव्हते. यात जीवाला धोका देखील होऊ शकतो याची पूर्ण कल्पना हिरकणीला होती. सगळीकडे दाट काळोख पसरला होता. अंधारात जंगली श्वापदांची भीती होती. पण या सगळ्यांपेक्षा हिरकणीला बाळ महत्त्वाचे वाटू लागले. हिरकणीने गडावर अशी एक कडा शोधून काढली जेथून तिला खाली उतरायचे होते. जी कडा दिवसाच्या प्रकाशातही उतरणे अशक्य होते ते तिला अंधारात शक्य करण्याचे बळ तिच्यातील मातृत्वाने दिले होते. तिने त्या कडेवरून खाली उतरायला प्रारंभ केला. खाली येत असताना तिला दगड खरचटले, काही काटेरी झुडुपांमध्ये साडी अडकली, अंगावर काटे घासले, पण या वेदना ती सहन करीत गडावरून खाली उतरली व आपल्या घराकडे धावत गेली. बाळ स्वतःच्या कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागली. बाळाला जवळ घेता क्षणी ती अंगावरील सर्व जखमा विसरली. दुसऱ्या दिवशी रायगडावर हिरकणी गड उतरून घरी गेल्याची बातमी पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी समजली. त्यांना हिरकणीच्या धाडसाचे कौतुक वाटले. हिरकणीला महाराजांसमोर सन्मानाने आणले गेले. महाराजांनी हिरकणीला साडी चोळी देऊन तिचा सत्कार केला व ज्या कड्यावरून हिरकणी गड खाली उतरली तो कडा दुर्गम करण्यात आला. तिथे तटबंदी बांधून बुरुज बांधण्यात आला व त्या बुरुजास हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज हे नाव देऊन हिरकणीचा गौरव करण्यात आला. अशा प्रकारे हिरकणीने बाळाप्रती असणारे पराकोटीचे प्रेम जगाला दाखवून दिले. या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम फक्त आपली आईच करू शकते.